बाळांनो, आपण आता आजचा पुढचा पार्ट बेन्झिनच्या संदर्भातला जो आहे तो सबस्टिट्यूशन जी आपण बघतो बेन्झिनवरती ती इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन कॅरेक्टर हे येतं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. ऑलरेडी मी एक्सप्लेन केलेलं आहे. ओके, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इज अ प्रॉमिनंट. मग हा एस विच इज अ स्टँड्स फॉर अ सबस्टिट्यूशन हे जर आपण घेतलं तर एसच्या रिलेटेड त्याला तो सबस्टिट्यूटेड ग्रुप असेल. मग तो क्लोरीन असेल, ब्रोमीन असेल, आयोडीन असेल, OH असेल किंवा NH2 असेल किंवा NO2 असेल. कुठलाही ग्रुप जर अटॅच झाला हा म्हणजे सबस्टिट्यूटेड ग्रुप. एस स्टँड फॉर सबस्टिट्यूटेड. सबस्टिट्यूशन ग्रुप हा क्लोरीन येईल म्हणजे त्याचं नाव येईल क्लोरोबेन्झिन. ब्रोमीन आलं तर ब्रोमोबेन्झिन. OH असेल तर त्याला आपण फिनॉल म्हणतो. NH2 असेल तर ॲनिलीन म्हणतो. NO2 असेल तर नायट्रोबेन्झिन म्हणतो. CHO असेल तर बेन्झाल्डिहाइड म्हणतो. COOH असेल तर बेन्झॉइक ऍसिड म्हणतो. असं हे सबस्टिट्यूटेड ग्रुप असतात. मग हा सबस्टिट्यूटेड ग्रुपला जर तुम्ही नंबर 1 दिला तर 2 आणि 6 ही पोझिशन म्हणजेच ऑर्थो पोझिशन येईल. काय येईल? 2 and 6 ऑर्थो पोझिशन. ओके, किंवा 3 आणि 5 ही आपल्याला मेटा पोझिशन बघायला मिळेल आणि 4 ही पोझिशन आपल्याला पर्टिक्युलरली पॅरा पोझिशन बघायला मिळते. मग आता तुम्ही नंबरिंग देताना 1, 2, 3 असं क्लॉकवाईज दिलेलं आहे. जर समजा अँटी क्लॉकवाईज दिलं तर काय होईल? इथं 1, मग हा 6च्या जागी तुम्हाला 2 द्या, इथं 3 द्या, इथं 4ला 4च येणार आहे, 3ला इथं 5 येईल आणि 2ला 6 येईल. म्हणजेच कुणीकडे कसंही नंबरिंग दिलं तरी 2 आणि 6 पोझिशन ही ऑर्थो येणार आहे, 3 आणि 5 ही मेटा येणार आहे आणि 4 आणि 5 ही पर्टिक्युलरली पॅरा पोझिशन म्हणजे 4 हा कॅरेक्टर येणार आहे. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू 1, 4 इज अ पॅरा. मग 4ला जर सबस्टिट्यूटेड ग्रुप असेल तर इकडची 1 ही तुम्हाला पॅराच येणार आहे, हे लक्षात ठेवा. मग ज्या वेळेला आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन हे कॅरेक्टर बघतो तर हे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ह्यामध्ये 2 प्रकारचे ग्रुप आहेत. आता इथं जर तुम्ही सबस्टिट्यूटेड ग्रुप घेतला, ह्या इथं सबस्टिट्यूटेड ग्रुप हा जर तुम्ही OH घेतला, बघा हा सबस्टिट्यूटेड ग्रुप हा जर समजा तुम्ही OH जर घेतला तर हा OH ग्रुप हे जे ग्रुप असतात हे ग्रुप 2 प्रकारामध्ये मोडले जातात. एक इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आणि एक असतात इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. आता जे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत, आता ही पोझिशन मी काढतो इथं 2 and 6 ऑर्थो, हे लक्षात ठेवा. 3 and 5 पॅरा आणि 3 and 5 मेटा आणि 4 पॅरा, एवढं लक्षात ठेवा. मग हे जे आपल्याला एकदा पोझिशन क्लिअर आल्यानंतर जे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत, इलेक्ट्रॉन EDG इज नथिंग बट इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. हे काय करतात? इलेक्ट्रॉन डोनेट करतात. इलेक्ट्रॉन डोनेट टू बेन्झिन रिंग, बेन्झिन रिंग ला करतात. दॅट इज नंबर 1. नंबर 2 काय होतं? बेन्झिन रिंग गेट्स ऍक्टिव्हेटेड. ओके, म्हणजेच रिॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते, हे लक्षात ठेवा. अँड दिस इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप EDG ग्रुप आर ऑर्थो पॅरा ओरिएंटेड किंवा डायरेक्टेड असं तुम्ही म्हणता, और डायरेक्टेड हे लक्षात ठेवा. मग हे कुठले कुठले ग्रुप्स आहेत? जे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत ते आहेत OH, हा आपण बघितला, NH2, ओके, R2NH म्हणजे ह्याच्यावरती 2 लोन पेअर, ह्याच्यावरती 1, ह्याच्यावरती 1, हा तुम्हाला बघायला मिळेल. तसंच क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, ओके, हा तुम्हाला बघायला मिळेल. किंवा अल्काइल ग्रुप CH3, C2H5 हे सगळे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहेत. किंवा अल्कॉक्सी ग्रुप RO
म्हणजेच ह्याला अल्कॉक्सी ग्रुप म्हणतात. हे सगळे काय आहेत, इलेक्ट्रॉन डोनेटिंग करतात. म्हणजेच काय करतात, हे इलेक्ट्रॉन डोनेट करतात बेन्झिन रिंगला. मग बेन्झिन रिंगला ज्या वेळेला डोनेट करतात त्यावेळेला बेन्झिन रिंगची ऍक्टिव्हिटी वाढते, म्हणजेच रिॲक्टिव्हिटी इन्क्रीज होते. मग रिॲक्टिव्हिटी इन्क्रीज झाल्या म्हणजे नेमकं काय होतं, तर लक्षात घ्या, हा इलेक्ट्रॉन डोनेट करतो बेन्झिन रिंगला. म्हणजेच बेन्झिन आणि हायड्रॉक्सिल ग्रुप किंवा बेन्झिन आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप ह्यांच्यामध्ये एक कॉन्जुगेट सिस्टीम असते. आणि त्या कॉन्जुगेट सिस्टीम कुणाची, इलेक्ट्रॉन्सची. कारण का इलेक्ट्रॉन्स ऑफ बेन्झिन रिंग अँड इलेक्ट्रॉन्स ऑफ इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप दे आर गोइंग टू बी कनेक्टेड विथ इच अदर. त्याला आपण कॉन्जुगेट सिस्टीम म्हणतो. म्हणजेच इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही वाढते. जर इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली तर त्या इलेक्ट्रॉन डेन्सिटीचं स्टॅबिलायझेशन हे इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं. मग हे इलेक्ट्रॉन्सचं स्टॅबिलायझेशन कसं होतं, रिझोनन्स स्टॅबिलिटी आपल्याला बघायला मिळते. म्हणजेच हा तुम्ही पद्धतीनं इलेक्ट्रॉन्स हा त्यानं बेन्झिन रिंगला त्यांनी डोनेट केला. बेन्झिन रिंगला डोनेट केला तर काय होईल, हा इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही येते येईल. आणि पहिलं स्ट्रक्चर आपल्याला हे असं बघायला मिळेल, हे लक्षात ठेवा. आता हा इलेक्ट्रॉन्स दिलेला आहे, म्हणजे हा OH, याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज, हा निगेटिव्ह इथं आला, हे लक्षात घ्या. मग दुसऱ्या स्ट्रक्चरला काय होईल, हा इथं येईल. ओके, हे लक्षात घ्या. आणि आपल्याला पर्टिक्युलरली हा इथं येईल, हे लक्षात घ्या. मग ते स्ट्रक्चर्स कसं येईल, तर हे असं स्ट्रक्चर्स आपल्याला बघायला मिळेल. हा निगेटिव्ह, ओके, इथं 2 चार्ज, इथं प्लस OH आहे, इथं पॉझिटिव्ह चार्ज येईल. ओके, आता तिसरं जे स्ट्रक्चर्स येणार आहे त्यावेळेला काय होईल राजानो, बघा, हा इकडे येईल आणि हा इथं येईल. म्हणजेच तिसरं स्ट्रक्चर हे जर तुम्ही घेतलं तर इथं निगेटिव्ह चार्ज येईल, इथं इलेक्ट्रॉन, आणि इथं आपल्याला पर्टिक्युलरली हा इथं असा कॅरेक्टर बघायला मिळेल, हे लक्षात ठेवा. सॉरी, हा OH जो कॅरेक्टर आहे तो आपल्याला डबल बॉन्डचा हा असा बघितला, हा एक असा घेतलेला आहे. म्हणजेच हा इथं आणि हा H घेतला, इथं OH आला आणि इथं पॉझिटिव्ह. आणि मग परत हा इलेक्ट्रॉन इथं डोनेट केला की तुम्हाला ओरिजिनल पोझिशन ह्या पर्टिक्युलरली बॉन्डची बघायला मिळते. म्हणजेच हे काय होतं, रेझोनन्सली स्टेबल कॅरेक्टर येतं. कुणाचं, तर कुठल्याही इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपचं. मग ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुठं आहे बघा, तर OHच्या दृष्टिकोनातून ही पोझिशन नंबर 2, ही पोझिशन नंबर 4 आणि ही पोझिशन नंबर 6. म्हणजेच 2, 4, 6 काय आहेत, तर 2 and 6 काय आहे, 2 and 6 ऑर्थो आणि 4 ही पोझिशन आहे प्यारा. मग इथं जर इलेक्ट्रॉन डेन्सिटी आपल्याला कॉन्सन्ट्रेट होते, इन्क्रीज होते, व्हेन इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप दे आर गोइंग टू बी अटॅच्ड टू होम, टू बेन्झिन रिंग. ते इलेक्ट्रॉन डोनेट करणार कुणाला, बेन्झिन रिंगला. मग बेन्झिनची रिॲक्टिव्हिटी वाढणार आणि हा OH ग्रुप म्हणजेच जो मोनो सबस्टिट्यूटेड ग्रुप आहे तो डिसाइड करतो. तर येणारा सबस्टिट्यूटेड ग्रुप इलेक्ट्रोफिलिक कॅरेक्टर हा कुठं अटॅच होईल, तर ऑर्थो किंवा पॅराला अटॅच होईल. हे डिसाइड कोण करतं, तर हा OH ग्रुप डिसाइड करतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही 2, 4, 6 म्हणजेच ऑर्थो अँड पॅरा पोझिशन वरती कॉन्सन्ट्रेट होणार आहे. सो द इनकमिंग ग्रुप सबस्टिट्यूटेड इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इज पॉसिबल ॲट ऑर्थो पॅरा अँड ऑर्थो पोझिशन. आता इथं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होणार आहे कारण इथं निगेटिव्ह चार्ज आहे. जर न्यूक्लिओफाईल केला तर न्यूक्लिओफाईलला न्यूक्लिओफाईल रिपल्शन करेल, हे लक्षात ठेवा. मग हे ज्या वेळेला रिपल्शन होईल राजानो, त्यामुळं काय होईल, आपल्याला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन हे इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणून इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर बेन्झिन रिंगवर आहे त्यावेळेला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स मध्ये
2, 4, 6 म्हणजेच ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला आपल्याला काय बघायला मिळेल, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होईल. म्हणजेच काय होईल, ॲट 2, 4 and 6 इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही काय होईल, इलेक्ट्रॉन डेन्सिटी पर्टिक्युलरली इज इन ग्रेटर, म्हणजे ग्रेटर कंडिशन येते दॅन मेटा पोझिशन, हे लक्षात ठेवा. देअरफॉर सेकंड सबस्टिट्यूशन टेक्स प्लेस ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. म्हणजेच हे ऑर्थो आणि पॅरा काय आहेत, इलेक्ट्रॉन रिच कॅरेक्टर आहेत, हे लक्षात ठेवा. हे काय आहेत, इलेक्ट्रॉन रिच कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला बघायला मिळेल. हे सगळ्यात महत्वाचा पार्ट येईल. समजलं? म्हणजेच काय आहे, हे रिझोनन्स स्ट्रक्चर्सनं हे रिझोनन्सली स्टेबल होतो ज्या वेळेला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल. मग आता मला फक्त एवढंच सांगायचं तुम्हाला, जर ह्याच्या ऐवजी तुम्ही जर क्लोरीन घेतला तर फक्त मी काय करणार, इथं हा OH पुसणार राजानो. ओके, हे सगळीकडचं OH पुसणार. ओके, आणि हा OH पुसला की तर इथं आपल्याला क्लोरीन कॅरेक्टर बघायला मिळेल. ओके, इथं फक्त क्लोरीन टाकायचा आणि इथं पॉझिटिव्ह चार्ज, इथं पॉझिटिव्ह चार्ज. बाकी सगळं जे कॅरेक्टर आहे ते सेमच येणार आहे. बाकीचं मुवमेंट ऑफ द इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही सेमच असणार आहे. ओके, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट जा. ओके, सो हिअर इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप हा ऑर्थो पॅरा कॅरेक्टर देतो, मग मेटा पोझिशनला तो कॅरेक्टर देत नाही, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून रिझोनेटिंग स्ट्रक्चर्स मध्ये हे आपल्याला ऑर्थो पॅरा डायरेक्शन येतं. म्हणजेच नेक्स्ट सेकंड सबस्टिट्यूशन होते त्यावेळेला हे ऑर्थो पॅरा ऑर्थो हे इलेक्ट्रॉन रिच सेंटर होतात आणि तिथं आपल्याला इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते. मग आता हा इलेक्ट्रॉन डोनेट करतोय, OH असेल, NH2 असेल, Cl असेल, इलेक्ट्रॉन डोनेट करतोय म्हणजेच पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट देतोय. परंतु जर बेन्झिनच्या दृष्टिकोनातून बघायला काय होईल, तर बेन्झिन हा इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेतोय म्हणजेच बेन्झिनच्या दृष्टिकोनातून तो निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट आहे. OH ग्रुपच्या दृष्टिकोनातून तो पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट येतो. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आपल्याला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपच्या बाबतीत बघायला मिळेल. मग आता लक्षात घ्या, इथं आपल्याला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप झाल्यानंतर पुढचा येतो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप, ज्याला आपण EWG कॅरेक्टर म्हणतो. मग आता इथं ज्या वेळेला EWG कॅरेक्टर हे ज्या वेळेला आपण बाळांनो बघतो, त्या EWG कॅरेक्टर्स मध्ये हे लक्षात ठेवा. आता EWG म्हणजेच इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप. इलेक्ट्रॉन विड्रॉइंग म्हणजेच काय करतात, इलेक्ट्रॉन विथड्रॉन फ्रॉम बेन्झिन ते कडचे इलेक्ट्रॉन विड्रॉन करतात, हे लक्षात ठेवा. ओके, सो बेन्झिन रिंग गेट्स डीऍक्टिव्हेटेड, म्हणजेच रिॲक्टिव्हिटी डिक्रीज होते, लक्षात ठेवा. ओके, बेन्झिन रिंग गेट्स डीऍक्टिव्हेटेड. सो इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आर मेटा डायरेक्टिंग किंवा मेटा ओरिएंटेड, हे लक्षात ठेवा. मग इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स कुठले आहेत? इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स आर NO2 C डबल बॉन्ड O कीटोन, CHO अल्डिहाइड. ओके, त्याच्यानंतर COOH बेन्झोइक ऍसिड, CN नायट्राइल. ओके, ह्यासारखे आपल्याला काय बघायला मिळतात, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप हे आपल्याला बघायला मिळतात.
हे लक्षात ठेवा. मग आता हे जे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स आहेत, हे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स काय करतात, इलेक्ट्रॉन विड्रॉन करून घेतात. कुणापासून, तर ते पर्टिक्युलरली बेन्झीन रिंग पासून इलेक्ट्रॉन हा NO2 ग्रुप जर आपण घेतला तर लक्षात ठेवा ह्या NO2 ग्रुप वरती हे असं आपल्याला ह्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज येतो, हे लक्षात ठेवा. आता काय होतं, हा इलेक्ट्रॉन बेन्झीन कडून नायट्रोजन कडे विड्रॉ केला. ओके, म्हणजेच नायट्रोजन कडे केल्यानंतर नायट्रोजन कडून हा ऑक्सिजन स्वतः विड्रॉ करतो, कारण ऑक्सिजन इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह इन कॅरेक्टर. त्यामुळे काय होतं बघा, हे दुसरं जर तुम्ही हा घेतला तर लक्षात घ्या, हा आपल्याला असा आणि असा कॅरेक्टर येईल. इथं तुमचा N कॅरेक्टर येईल. ओके, ह्या N ला हा ऑक्सिजन निगेटिव्ह चार्ज, इथं 1 2 3 4 म्हणजे हा निगेटिव्ह होईल. इथं नायट्रोजन पॉझिटिव्ह होईल आणि इथं तुम्हाला हा पॉझिटिव्ह चार्ज कुणावरती बघायला मिळेल, तर ऑर्थो कॅरेक्टर वरती बघायला मिळेल. मग ऑर्थोवरती पॉझिटिव्ह चार्ज असणार आहे, हे लक्षात ठेवा. मग काय होतं, हे आपल्याला इकडं इलेक्ट्रॉन डेन्सिटीचं मुवमेंट झाली तर काय होईल बघा, हे तुम्हाला असं कॅरेक्टर तयार होईल. अशा कॅरेक्टरला तुम्हाला इथं पॉझिटिव्ह चार्ज येईल. मग इथं N आहेच, इथं हा O हा निगेटिव्ह चार्ज, इथं हा O मायनस येणारच आहे. मग आता पुढचं जे कॅरेक्टर येतंय त्यावेळेला हा इकडे येईल, त्यावेळेला काय होईल बघा राजानो. ओके, तर त्यावेळेला आपल्याला हे अशा पद्धतीनं कॅरेक्टर होऊन इथं पॉझिटिव्ह चार्ज, मग इथं N, इथं O हा मायनस, इथे पॉझिटिव्ह कॅरेक्टर असणार आहे बरं का, इथं मायनस येईल. मग आता हा कॅरेक्टर झाल्यानंतर काय होतं, इथे सगळीकडे डबल बॉन्ड येणार आहेत बरं का, हे लक्षात ठेवा. डबल बॉन्ड सगळीकडे आहेत. मग काय होतं की सगळ्यात शेवटी हे डबल बॉन्ड हे इकडे येतं आणि मग आपल्याला ही ओरिजिनल पोझिशन बघायला मिळते. मग ती ओरिजिनल पोझिशन ही आपल्याला हे असं N, इथं डबल बॉन्ड O, इथं O हा पॉझिटिव्ह, म्हणजे स्ट्रक्चर नंबर 1 2 3 4 आणि हा 5, म्हणजे 1 and 5 सेम येतं, म्हणजे हा रिझोनन्सली स्टेबल होतो. म्हणजेच ह्यामध्ये तुमचा जर पॉझिटिव्ह चार्ज बघितला तर नंबर 2, नंबर 4, नंबर 6, म्हणजे जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी जी येणार आहे ती बघा, ही मेटावरती, ओके, मेटा पोझिशन वरती आपल्याला जास्त कॉन्सन्ट्रेशन बघायला मिळतं. म्हणजेच देअरफॉर जर बघितलं इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असेल तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज हायर ॲट मेटा पोझिशन दॅन ऑर्थो अँड पॅरा. ऑर्थो आणि पॅरापेक्षा मेटा पोझिशन वरती ही डेन्सिटी जास्त असणार आहे, हे लक्षात ठेवा. मग मेटा पोझिशनला जर जास्त इलेक्ट्रॉन डेन्सिटीचा चार्ज असेल तर तुम्ही सांगा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ही कुठं होणार आहे, मेटा पोझिशन वरती. म्हणजेच 3 and 5 ह्या पोझिशन वरती आपल्याला सबस्टिट्यूशन होईल ज्या वेळेला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप येतो, हे लक्षात ठेवा. आता इलेक्ट्रॉन विड्रॉ करतोय म्हणजे इलेक्ट्रॉन विड्रॉ करणारे ग्रुप जे आहेत, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप शोज निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. म्हणजेच बेन्झीन देतोय म्हणजे बेन्झीन देतोय पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट हा देणार आहे, हे लक्षात ठेवा. ओके, आणि त्यामुळं जो येणारा इनकमिंग ग्रुप आहे, इनकमिंग ग्रुप or substituted group is going to attack on a meta position, means 3 and 5 position वरती तो अटॅक करेल. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येईल. मग पुन्हा एकदा सांगतो मी तुम्हाला,
की दोन प्रकारचे आपल्याला सबस्टिट्यूशन इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन्स करता कॅरेक्टर्स बघायला मिळतात. कारण आपण म्हणतो की बेन्झिनला ऑर्थो, पॅरा आणि मेटा ह्या पोझिशन आहेत आणि तिथं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन होतं. कारण का बेन्झिन मॉलिक्यूल हा इलेक्ट्रॉन रिच आहे बिकॉज ऑफ अ पाय इलेक्ट्रॉन्स अँड अ सिग्मा इलेक्ट्रॉन्स फ्रॉम अ बेन्झिन रिंग. मग जर एखादा सबस्टिट्यूटेड ग्रुप जर असेल तर तो सबस्टिट्यूटेड ग्रुप म्हणजे मोनो सबस्टिट्यूटेड ग्रुप काय करतो, पर्टिक्युलरली बेन्झिनच्या प्रॉपर्टीवरती इन्फ्लुएन्स कॅरेक्टर करतो. म्हणजे इन्फ्लुएन्स असल्यामुळं जो येणारा सेकंड सबस्टिट्यूशन आहे किंवा सेकंड येणारा इनकमिंग ग्रुप आहे तो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन करतो. आता हा जो सेकंड येणारा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन ग्रुप हा कशावर अवलंबून आहे, तर मोनो सबस्टिट्यूटेड ग्रुपवर अवलंबून आहे. जर तुमचा मोनो सबस्टिट्यूटेड ग्रुप हा इलेक्ट्रॉन डोनेटिंग असेल, म्हणजेच OH सारखा, क्लोरीन सारखा, ब्रोमिन सारखा, NH2 सारखा और मिथाइल और इथाइल ग्रुप सारखा जर असेल तर तो इलेक्ट्रॉन डोनेट करतो कोणाला, बेन्झिन रिंगला. बेन्झिन रिंगला इलेक्ट्रॉन डोनेट केला तर बेन्झिनची रिॲक्टिव्हिटी म्हणजे बेन्झिन रिंगची रिॲक्टिव्हिटी वाढते आणि जी इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे त्याचं ग्रेटर टेंडन्सी और इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज हायर ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. कुणामध्ये, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपमध्ये. म्हणजे मागच्या पर्टिक्युलरली OH आणि क्लोरीनच्या बाबतीत बघितलं तर ती इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑर्थो आणि पॅरावरती येणार, हे डोक्यात ठेवा. म्हणजे येणारा इनकमिंग ग्रुप ऑर्थो आणि पॅरा वरती सबस्टिट्यूटेड होईल, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशनच होईल. कारण का ते इलेक्ट्रॉन रिच सेंटर ऑर्थो आणि पॅराला क्रिएट होतात ड्यू टू इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपमुळं आणि मग ऑर्थो पॅराला सबस्टिट्यूशन होतात. आणि म्हणून ज्या वेळेला आपल्याला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असतात त्यावेळी दोन प्रकारचे आयसोमर्स किंवा दोन प्रकारचे प्रॉडक्ट तयार होतात. एक ऑर्थो आयसोमर आणि एक पॅरा आयसोमर तयार होतात. म्हणजेच फिनॉल ज्या वेळेला रिॲक्शन्स मध्ये जाईल, ॲनिलीन ज्या वेळेला रिॲक्शन्स मध्ये जाईल किंवा आपल्याला क्लोरोबेन्झिन ज्या वेळेला रिॲक्शन्स मध्ये जाईल त्यावेळेला दोन प्रॉडक्ट तयार होणार, एक ऑर्थो प्रॉडक्ट आणि एक पर्टिक्युलरली पॅरा प्रॉडक्ट तयार होणार आहे. मग त्यामधला कोण मायनर कोण मेजर हे आपल्याला नंतर डिसाईड करता येतं. परंतु ज्या वेळेला तुम्हाला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप असतील तर त्यावेळेला त्या इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप काय करतात, इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेतात. कुणाकडून, तर इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेतात बेन्झिन रिंग कडून. मग बेन्झिन रिंग कडून ज्या वेळेला इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेतात त्यावेळेला राजानो लक्षात ठेवा, त्यावेळेला बेन्झिन रिंग ही डिॲक्टिव्हेटेड होते आणि रिॲक्टिव्हिटी डिक्रीज होते आणि म्हणून इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुपमुळे मेटा डायरेक्शन बघायला मिळतं. कारण जर तुम्ही इलेक्ट्रॉन डेन्सिटी म्हणजे इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन बघितलं तर आपल्याला ऑर्थो, पॅरा आणि ऑर्थोवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, तिथं निगेटिव्ह चार्ज नाही आहे. आणि निगेटिव्ह चार्ज म्हणजेच कुठं येणार आहे, हा ग्रेटर कुठं वरती असतो, तो फक्त मेटा पोझिशनला ग्रेटर असतो. म्हणजेच 3 and 5 पोझिशन दॅट मेटा पोझिशन हॅव हायेस्ट इलेक्ट्रॉन डेन्सिटी ॲज कम्पेअर टू पॅरा. म्हणजेच 2, 4, 6 पेक्षा ऑर्थो आणि पॅरापेक्षा जास्त ग्रेटर इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे. म्हणजेच ग्रेटर पर्टिक्युलरली डेन्सिटी इज सिच्युएटेड ॲट अ मेटा पोझिशन ॲज कम्पेअर टू ऑर्थो आणि पॅरा पोझिशन व्हेन इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स आर प्रेझेंट. हे डोक्यात ठेवा. मग हे ज्यावेळेला तुम्ही इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप ज्यावेळेला ठेवता तर त्यावेळेला तुम्ही सगळ्यात लक्षात घ्या बाळांनो की हिथं आपल्याला मेटा डायरेक्शनचं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होणार आहे. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला इलेक्ट्रॉन विड्रॉइंग येईल त्यावेळेला मेटा कॅरेक्टर येईल आणि ज्या ज्या वेळेला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप येतील त्यावेळेला तुम्हाला ऑर्थो आणि पॅरा कॅरेक्टर बघायला मिळेल. हे सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला सगळ्यात महत्वाची जी कॅरेक्टर्स येतात त्यामध्ये हे ऑर्थो, पॅरा आणि मेटा डायरेक्टिंग अँड पॅरा डायरेक्टिंग कॅरेक्टर्स हे सगळ्यात महत्वाचं येतं. हे सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. हे सगळ्यात म्हणजे का तर पुढच्या वेळेला म्हणजे 12वीला हे कॅरेक्टर्स तुम्हाला माहिती असले पाहिजेत. लक्षात ठेवा. का तर ज्या वेळेला आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बघू, अल्कोहोल, फिनॉल, इथर बघू किंवा अल्डिहाइड आणि कीटोन बघू त्यावेळेला बेन्झिन रिंग
ज्यावेळेला प्रत्यक्षात येतं त्यावेळेला तुम्हाला लक्षात आलं पाहिजे, जर इलेक्ट्रॉन डोनेटिंग असेल तर मला ऑर्थो आणि पॅरा प्रॉडक्ट मिळणार आहेत, आणि जर इलेक्ट्रॉन विड्रॉइंग असेल तर मेटा कॅरेक्टरचा प्रॉडक्ट मिळणार आहे, म्हणजे मेटा पोझिशनवरती तो इनकमिंग ग्रुप येणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. म्हणजेच आपल्याला 3 प्रकारचे आयसोमर्स तयार होतात बेन्झीन रिंगच्या बाबतीत. मग बेन्झीन और बेन्झिन्स डेरिव्हेटिव्ह असू देत, मग फिनॉल असेल, बेन्झाल्डिहाइड असेल, बेन्झॉइक ऍसिड असेल, किंवा ॲनिलीन असेल, किंवा ॲनिसोल असेल, किंवा फेनेटोल असेल, किंवा मिथाइल बेन्झीन असेल, इथाइल बेन्झीन असेल, कुठलाही कॅरेक्टर असेल तर तुम्हाला लक्षात घ्या, आयदर तो ऑर्थो पॅरा आयसोमर देईल किंवा मेटा आयसोमर देईल, हे लक्षात ठेवायचं. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो, हे लक्षात घ्या. मग आता पुढचा जो पार्ट येतो ज्याला आपण युजेस ऑफ बेन्झीन म्हणतो. तर आता बेन्झीनचे युजेस काय आहेत, तर बेन्झीन हा लक्षात ठेवा, हा युज्ड इन अ सॉल्व्हंट, ओके, ॲज अ सॉल्व्हंट म्हणून युज्ड होतो फॅट्स, ऑइल्समध्ये आणि रेझिन्समध्ये यूज केला जातो बेन्झीन. पर्टिक्युलरली नायट्रोबेन्झीन तयार करण्याकरता, फिनॉल तयार करण्याकरता, गॅमिक्झिन म्हणजे लिंडेन इन्सेक्टिसाइड तयार करण्याकरता त्याचा यूज होतो. डाईज अँड ड्रग्ज, ओके, तयार करण्याकरता, परफ्युम्स तयार करण्याकरता आपल्याला त्याचा यूज होतो. म्हणजेच बेन्झाल्डिहाइड असेल, सॅलिसिलिक ॲसिड, सॅलिसिल अल्डिहाइड असेल, सॅलिसिलिक ॲसिड असेल, तिथं आपल्याला पर्टिक्युलरली बेन्झीन हा यूज होतो. आणि बेन्झीन हा फ्युएल म्हणून सुद्धा यूज केला जातो, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. मग आता इथं सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर जे येतं, ज्याला आपण कार्सिनोजेनिसिटी, काय येतं, कार्सिनोजेनिसिटी ऑफ बेन्झीन. आता कार्सिनोजेनिसिटी म्हणजेच काय राजानो, तर कॅन्सर. कार्सिनोजेनिसिटी म्हणजे कॅन्सर, म्हणजे बेन्झीन हा कॅन्सर असणारा पार्टिकल आहे किंवा प्रॉडक्ट आहे. कार्सिनोजेनिसिटी अँड टॉक्सिसिटी ऑफ बेन्झीन, म्हणजे बेन्झीन हा टॉक्सिक इन कॅरेक्टर पण आहे आणि कार्सिनोजेनिसिटी पण आहे, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. म्हणून तुम्हाला सांगतो बेन्झीन अँड बेन्झिन्स डेरिव्हेटिव्ह, म्हणजे बेन्झीन अँड पॉलिसायक्लिक ॲरोमॅटिक कंपाऊंड्स, ओके, म्हणजेच दे कंटेन्स 2 or more बेन्झीन रिंग. पहिला लक्षात ठेवा, बेन्झीन अँड पॉलिसायक्लिक बेन्झीन रिंग म्हणजेच काय, 2 or more बेन्झीन रिंग फ्युज्ड इच अदर, म्हणजे फ्युज्ड मध्ये, फ्युजिंग कंडिशन्स मध्ये येतात, दे आर फ्युज्ड टुगेदर. तर हे कसे आहेत, दे आर अ टॉक्सिक इन नेचर अँड कार्सिनोजेनिक आहेत. कसे आहेत हे, बेन्झीन अँड दिस आर अ टॉक्सिक अँड कार्सिनोजिन इन कॅरेक्टर बघायला मिळतात. म्हणजेच विषारी पण आहेत आणि कॅन्सर कॉझिंग पण आहेत, हे लक्षात ठेवा. मग कसे आहेत, तर लक्षात घ्या, पॉलिसायक्लिक ॲरोमॅटिक कंपाऊंड दे आर फॉर्म्ड, ओके, पॉलिसायक्लिक ॲरोमॅटिक कंपाऊंड्स दे आर फॉर्म्ड बाय इनकम्प्लीट कंबशन ऑफ ऑर्गॅनिक मटेरियल्स. इनकम्प्लीट कंबशन म्हणजेच हे जे पॉलिसायक्लिक बेन्झीन रिंग कंपाऊंड आहेत, और पॉलिसायक्लिक ॲरोमॅटिक कंपाऊंड जे आहेत, ॲरोमॅटिक कंपाऊंड, ओके, फॉर्म बाय इनकम्प्लीट कंबशन. कुणाचं इनकम्प्लीट कंबशन, तर टोबॅको, ओके, हा लक्षात ठेवा, टोबॅको, कोल, ओके, टोबॅको, कोल अँड पेट्रोलियम प्रोडक्ट्स. ह्याचं ज्यावेळेला इनकम्प्लीट कंबशन होतं त्यावेळेला पॉलिसायक्लिक ॲरोमॅटिक कंपाऊंड्स तयार होतात, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं आपल्याला टॉक्सिक कॅरेक्टर आणि कार्सिनोजेनिक कॅरेक्टर हे बघायला मिळतात. आता ह्युमन बॉडी जर कन्सिडर जर तुम्ही केली, ह्युमन बॉडी ही जर तुम्ही कन्सिडर केली तर काय होतं राजानो, बघा, ह्युमन बॉडीमध्ये बेन्झीन जो आहे
हा लक्षात घ्या 2 प्रकारचा पार्ट येतो. हा बेन्झीन जो आहे पर्टिक्युलरली ऑक्सिडेशन मध्ये जातो किंवा ऑक्सिडाइज्ड होतो. बेन्झीन ऑक्सिडाइज्ड होतो आणि ऑक्सिडाइज्ड झाल्यामुळं आपल्याला इपॉक्साईड तयार होतं. काय तयार होतं? इपॉक्साईड तयार होतं. हे लक्षात ठेवा. आणि जे बेन्झोपायरीन आहे, बेन्झोपायरीन, आता हे जे बेन्झोपायरीन जे आहे, ओके, हे कन्व्हर्ट होतं इन इपॉक्सी डायोल. कशामध्ये तयार होतं? इपॉक्सी डायोल मध्ये तयार होतं. हे लक्षात ठेवा. बेन्झोपायरीन हे कन्व्हर्ट होतं बरं का. म्हणजेच इथं मी फक्त लिहितो कन्व्हर्टेड. बेन्झोपायरीन कन्व्हर्टेड, ओके, बाय ऑक्सिडेशन इपॉक्सी डायोल मध्ये कन्व्हर्टेड होतं. हे लक्षात ठेवा. सो ह्यामध्ये इपॉक्सी डायोल आणि इपॉक्साइड्स ज्यावेळेला कन्व्हर्ट होतात ते कार्सिनोजेनिक कॅरेक्टर म्हणून काम करतात. आणि दीज कंपाऊंड्स म्हणजे जे कंपाऊंड्स आहेत, हे कंपाऊंड्स म्हणजे बेन्झोपायरीन किंवा इपॉक्सी डायोल अँड इपॉक्साइड कंपाऊंड्स आर undergo बायोकेमिकल रिॲक्शन्स मध्ये ते जातात. आणि हे बायोकेमिकल रिॲक्शन्स मध्ये जातात तर हे काय करतात? रिॲक्ट करतात. कुणाबरोबर? डीएनए बरोबर. आणि कॅन्सर कॉज होतो. हे लक्षात ठेवा. काय होतो? कॅन्सर कॉज होतो. हे लक्षात घ्या. म्हणजेच कार्सिनोजेनिसिटी अँड टॉक्सिसिटी म्हणजे काय? तर बघा, बेन्झीन अँड देअर पॉलिसायक्लिक बेन्झीन रिंग कंटेन कंपाऊंड म्हणजे पॉलिसायक्लिक एरोमॅटिक कंपाऊंड ज्याच्यामध्ये 2 or more benzene ring they are going to fused with each other. These compounds and benzene they are toxic and carcinogenic character आहेत. म्हणजेच कॅन्सर कॉझिंग कॅरेक्टर आहेत. These polycyclic aromatic compound or benzene they are going to be formed by incomplete combustion म्हणजेच अर्धवट जाळणे, इनकम्प्लीट कंबशन ऑफ टोबॅको, कोल, हे कोल आहे बघा, COAL, कोल अँड पेट्रोलियम प्रोडक्ट्स. ह्याचा पर्टिक्युलरली इनकम्प्लीट कंबशन केलं की तुम्हाला हे पॉलिसायक्लिक एरोमॅटिक कंपाऊंड्स बघायला मिळतात. मग हे पॉलिसायक्लिक एरोमॅटिक कंपाऊंड किंवा बेन्झीन रिंग जर विथ रिस्पेक्ट टू ह्युमन बॉडी जर बघायला गेलं तर ह्युमन बॉडीमध्ये आपल्याला लक्षात घ्या, हा बेन्झीन जो आहे हा ऑक्सिडाइज्ड होऊन इपॉक्साइड तयार होतो आणि बेन्झोपायरीनचं कन्व्हर्जन हे इपॉक्सी डायोल मध्ये होतं. हा इपॉक्साइड आणि इपॉक्सी डायोल दे आर गोइंग टू अंडरगो अ बायोकेमिकल रिॲक्शन. बायोकेमिकल रिॲक्शन्स मध्ये जातात आणि ते रिॲक्ट करतात डीएनए बरोबर. आणि रिॲक्ट केला डीएनए बरोबर ते मग काय होतं? कॅन्सर कॉज होतो. हे लक्षात ठेवा. दॅट इज कॉल्ड ॲज अ कार्सिनोजेनिसिटी ऑफ अ पर्टिक्युलरली कंपाऊंड. मग हे पॉलिसायक्लिक कंपाऊंड कुठले कुठले आहेत? तर 1,2 बेन्झाथ्रॅसिन म्हणून येतं किंवा 1,2 बेन्झापायरीन म्हणून येतं किंवा 1,2,5,6 डायबेन्झाथ्रॅसिन म्हणून येतं. म्हणजेच अँथ्रासिन आणि बेन्झोपायरीन ह्या डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला बघायला मिळतं. किंवा 9,10 डायमिथाईल 1,2 बेन्झा अँथ्रासिन ह्या नावाचे प्रॉडक्ट येतात. हे लक्षात ठेवा. काय येतं? 1,2 बेन्झा अँथ्रासिन किंवा 1,2 बेन्झापायरीन किंवा 1,2,5,6 डायबेन्झा अँथ्रासिन आणि 9,10 डायमिथाईल 1,2 बेन्झा अँथ्रासिन हे कॅरेक्टर्स बघायला मिळतात. हे लक्षात ठेवा. मग ह्यांचं आपल्याला हे सगळे पॉलिसायक्लिक एरोमॅटिक कंपाऊंड्स आहेत, त्यांचं कन्व्हर्जन बेन्झीनचं इपॉक्साइडमध्ये और बेन्झोपायरीनचं इपॉक्सी डायोलमध्ये होतात आणि ते तुम्हाला अटॅक करतात. पर्टिक्युलरली बायोकेमिकल रिॲक्शननं डीएनए बरोबर अटॅक करतात आणि आपल्याला काय होतं? तर प्रॉडक्ट तयार होतो. मग आता हे कसे कसे प्रॉडक्ट असतात बघा. हा एक बेन्झीन रिंग काढला, हे 2 बेन्झीन रिंग काढली, हे 3 बेन्झीन रिंग काढले. आता ह्या तिसऱ्या बेन्झीन रिंग वरती ज्या वेळेला तुम्ही ओके हे अशी बेन्झीन रिंग काढाल आणि इथं तुम्हाला ओके हा प्रॉडक्ट तयार ज्या वेळेला होईल
ओके, तर इथं आपल्याला हे अशा पद्धतीनं काय तयार होईल, हे ज्या वेळेला येईल ह्याला 1,2 ओके बेन्झा अँथ्रासिन हा प्रॉडक्ट तयार होतो. हा काय 1,2 बेन्झा अँथ्रासिन. आता बेन्झापायरीन काय येईल बघा राजानो, हे 3 काढा पुन्हा, असं 1 2 3 हे काढले सायक्लोहेक्झेन. आता इथं काय करायचं, फक्त 2 बेन्झिन रिंग, अशा 2 बेन्झिन रिंग इथं काढायच्या. ओके, म्हणजेच तुम्हाला परत इथं हे असं आलं. ओके, परत हे असं इथं आलं. ओके, हे असं आणि इथं असं आलेलं आहे. आणि मग इथं आपल्याला एक बेन्झिन रिंग आणि इथं हे असं घेतलं की ह्याचं नाव येईल 1,2 बेन्झापायरीन. हे तुमचं स्ट्रक्चर येईल. आता 1 2 5 6 असेल तर हा लक्षात घ्या, हे 1 2 5 6 काढत बसण्यापेक्षा आपल्याला सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर्स जे येतं तर ते हे अशा पद्धतीनं त्याचं पर्टिक्युलरली काय येईल, स्ट्रक्चर येईल. हे लक्षात ठेवा. आपल्याला स्ट्रक्चर्स कोणी विचारत नाहीत, फक्त 1 2 बेन्झा अँथ्रासिन आणि 1 2 बेन्झापायरीन हे कॅरेक्टर्स तुम्ही बघू शकता. हे लक्षात ठेवा. म्हणजे इथं आपल्याला पर्टिक्युलरली अरोमॅटिक कंपाऊंड्स हा विथ कॅरेक्टर, IUPAC कॅरेक्टर हे सगळे आपण, आणि बाकीचे जे इलेक्ट्रॉन डोनेटिंग, इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ह्यासारखे कॅरेक्टर्स आपण बघितलेले आहेत. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट आणि महत्वाचा पार्ट अरोमॅटिक कंपाऊंड्सचा इलेक्ट्रॉन डोनेटिंग अँड इलेक्ट्रॉन विड्रॉईंग कॅरेक्टर हे आपण बघितलेला आहे. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आपण बघितलेला आहे. हे लक्षात घ्या. म्हणजेच आपण ज्यावेळेला बेन्झिन म्हणजेच अरोमॅटिक कंपाऊंड किंवा टोटल हायड्रोकार्बन बघत असताना अल्केन, अल्किन्स, अल्कायन्स हे कॅरेक्टर्स बघितलं. अल्केन, अल्किन्स अँड अल्कायन्सच्या कॅरेक्टर्समध्ये जर पहिल्यांदा आपण अल्केन्सच्या बाबतीत जर बघितलं तर अल्केन्सचं आपण प्रिपरेशन मेथड, IUPAC नॉमेनक्लेचर जे पहिल्या टॉप पर्टिक्युलरली बेसिक प्रिन्सिपल्समध्ये बघितलं, त्याप्रमाणे IUPAC, त्याच्यानंतर आयसोमेरिझम कॅरेक्टर, नंतर आपण त्याचं प्रिपरेशन्स मेथड, मग त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या, फिजिकल प्रॉपर्टीज नंतर केमिकल प्रॉपर्टीज ओके हे बघितल्या. त्याच्या प्रिपरेशन्समध्ये फ्रँकलँड रिॲक्शन, क्लेमन्स रिडक्शन, वुल्फ अँड ग्रिग्नार्ड्स रिएजंट हे कॅरेक्टर्स बघून आपण प्रिपरेशन्स मेथड, केमिकल रिॲक्शन्समध्ये आपल्याला पर्टिक्युलरली क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन, आयोडिनेशन, कंबशन, पायरोलिसिस ओके अँड आयसोमेरिझेशन, ॲरोमाटायझेशन हे रिॲक्शन्स आपण बघितल्या. त्याच्यानंतर आपल्याला अल्केन्समध्ये जे कन्फॉर्मर्स आहेत म्हणजे हॉर्स प्रोजेक्शन्स, न्यूमॅन प्रोजेक्शन ओके, ही स्पॅटियल अरेंजमेंट हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला टॉर्सनल अँगल म्हणजे काय, गाउच म्हणजे काय हे सुद्धा कॅरेक्टर बघितलं. त्याच्यानंतर अल्किनचं कॅरेक्टर बघितलं, अल्काइन्सचं कॅरेक्टर बघितलेलं आहे. हे लक्षात घ्या. आणि सगळ्यात शेवटी आपण ॲरोमॅटिक कंपाऊंड हे ज्या वेळेला बघितलं तर त्या ॲरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये आपल्याला बेन्झिनचं केक्युलेन स्ट्रक्चर्स काय सांगितलं, ते बेन्झिनच्या कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे ॲरोमॅटिक कंपाऊंड्सच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्या. त्याच्यानंतर ॲरोमॅटिक कंपाऊंड आणि ॲलिफॅटिक कंपाऊंड्समधला आपण डिफरन्स बघितला. त्याच्यानंतर केक्युले स्ट्रक्चर एक्सप्लेन केलं. केक्युले स्ट्रक्चर एक्सप्लेन केल्यानंतर मॉलिक्युलर ऑर्बिट थेअरीप्रमाणे बेन्झिनचं स्ट्रक्चर एक्सप्लेन केलं आणि त्याच्यामध्ये वाय बेन्झिन इज नॉट अंडरगो अ पर्टिक्युलरली ॲडिशन रिॲक्शन दो इट कंटेन्स अ डबल बॉन्ड ते सुद्धा आपण बघितलं. मग इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन कशी होते, न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशनला ड्रास्टिक कंडिशन का लागतात हे सगळं आपण त्या ह्याच्यामध्ये बघितलं. तसंच टू हॅव अ ॲरोमॅटिसिटी ऑफ द कंपाऊंड आपल्याला इम्पॉर्टंट रोल हकल रूल्सचा कसा आहे, 4n+2 पाय इलेक्ट्रॉन्स ह्याचा जर आपल्याला पर्टिक्युलरली कॅल्क्युलेशन्स केले तर इंटिजर 0 1 2 3 4 जर आले म्हणजेच स्ट्रक्चर 1 किंवा 2 आलं तर लक्षात ठेवायचं होल नंबर आला तर तो ॲरोमॅटिक कंपाऊंड्स देणार आहे आणि तो
मी सांगितला सीईटी करता यूज होतो. मग त्याच्यानंतर आपण प्रिपरेशन्स मेथड बघितल्या, फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन त्याचं मेकॅनिझम बघितलं, सिग्मा कॉम्प्लेक्स आणि अरेनियम कॉम्प्लेक्स कसं होतात फॉर्मेशनमध्ये, मग ॲरोमॅटिक कॅरेक्टर कसं लूज होतं हे आपण बघितलं. मग त्याच्यानंतर आपण हॅलोजिनेशन, नायट्रेशन, फ्रिडलक्राफ्ट अल्कायलेशन, असायलेशन ह्या रिॲक्शन्स बघितलेल्या आहेत. ओके, सल्फोनेशन ही सुद्धा रिॲक्शन्स बघितले आहेत. त्याच्यानंतर आजच आपण पर्टिक्युलरली इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप हे कॅरेक्टर आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण कार्सिनोजेनिसिटी हे कॅरेक्टर सुद्धा आपण बघितलेलं आहे. म्हणजे इथं आपल्याला अल्केन, अल्किन्स, अल्कायन्स हा पार्ट पूर्णतः संपतोय हे लक्षात ठेवा. म्हणजेच बेसिक प्रिन्सिपल इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि हायड्रोकार्बन्स हे दोन महत्वाचे चॅप्टर्स आपल्याला संपतात, लक्षात घ्या. आता पूर्वीच्या सिलेबस प्रमाणे हायड्रोकार्बन्स म्हणजे अल्केन सेपरेट, अल्किन सेपरेट आणि अरोमॅटिक कंपाऊंड सेपरेट म्हणजे हे 3 चॅप्टर प्लस आपल्याला बेसिक प्रिन्सिपल असे 4 चॅप्टर्स होतात हे लक्षात ठेवा. आणि मग बाकीचे कॅरेक्टर्स आपल्याला पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला बघायचे आहेत हे लक्षात ठेवा. आता इथं लक्ष तुम्ही करत असताना अल्केन, अल्किन्स, अल्कायन्स हे कॅरेक्टर्स बघून पुढच्या पद्धतीला अरोमॅटिक कंपाऊंड्स आणि अल्केन, अल्किन्स, अल्कायन्सच्या कॅरेक्टर धरून आपल्याला पुढचा पार्ट हा बघायला लागतो हे लक्षात ठेवा. म्हणजे हिथं तुम्ही जर बघितलं तर हिथं आपला हा चॅप्टर संपतोय आणि चॅप्टर संपल्यामुळं आपल्याला इथं पुढचा चॅप्टर चालू करायच्या अगोदर आपल्याला फक्त जे रिवाइज्ड कॅरेक्टर आहे त्यामध्ये तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवा. पहिल्यांदा जे बेसिक प्रिन्सिपल्समध्ये तुम्हाला मी जे IUPAC नॉमेनक्लेचर आहे, ओके, पॉलिफंक्शनल IUPAC आहे, ॲरोमॅटिक कंपाऊंड्सचा IUPAC आहे, हे 3 महत्वाचे करायचेच. त्याच्याप्रमाणे नंतर मी तुम्हाला आयसोमेरिझम कॅरेक्टर सांगितलेले आहेत, ते आयसोमेरिझम कॅरेक्टर्स बघायचे आहेत. ओके, त्या आयसोमेरिझम मध्ये स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, स्टेरिओ आयसोमेरिझम, मग त्यात तुम्हाला मी वेज डॅश फॉर्म्युला कसा आहे, नंतर फिशर्स प्रोजेक्शन फॉर्म्युला कसा आहे, सॉ हॉर्स प्रोजेक्शन कसं आहे, न्यूमॅन प्रोजेक्शन कसं आहे, हे तुम्हाला ह्या हायड्रोकार्बनला धरूनच करायचं असतं, एवढं लक्षात ठेवा. ते वेगळं आणि हे वेगळं असं काढता येत नाही. आणि म्हणून बेसिक प्रिन्सिपल्स मधले पर्टिक्युलरली आपल्याला होमोलायटिक बॉन्ड फिशन, हेट्रोलायटिक बॉन्ड फिशन, इलेक्ट्रोफिलिक रिएजंट म्हणजे काय, न्यूक्लिओफिलिक रिएजंट म्हणजे काय, व्हेरियस टाइप्स ऑफ रिॲक्शन काय आहे, ह्या सगळ्या जो बेसिक ज्याला आपण जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणतो तो इथून पुढं सगळ्या अल्केनला, अल्किनला, अल्कायन्सला हे अटॅचच करावं लागतं हे लक्षात ठेवा. मग ती रिॲक्शन इलिमिनेशन असेल किंवा आपल्याला ऍडिशन असेल किंवा सबस्टिट्यूशन असेल, ह्याच्यामध्ये मेकॅनिझम पार्ट येईल. मग आपण अल्केन्समध्ये आपण बघितलं की जर क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन किंवा ह्याचं आपण जर केलं तर चेन प्रोपोगेट कशी होते, चेन प्रोपोगेट झाल्यानंतर म्हणजे अल्किन्समध्ये चेन प्रोपोगेट कशी होते हे आपण बघितलं. चेन इनिशिएशन, चेन टर्मिनेशन हे कॅरेक्टर सुद्धा आपण बघितलेले आहेत हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्या वेळेला तुम्ही पर्टिक्युलरली एंटायर जर तुमचा जो फोकस असणार आहे आत्ताचा 12वीला, तर ह्या बेसिक प्रिन्सिपल्स मध्ये जे मी तुम्हाला इंडक्टिव्ह इफेक्ट, इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट, हायपर कॉन्ज्युगेशन, ओके, मेसोमेरिक इफेक्ट, ओके, प्लस होमोलायटिक बॉन्ड फिशन, हेट्रोलायटिक बॉन्ड फिशन, ओके, आणि IUPAC आणि आयसोमेरिझम हे पक्क करा. आणि पर्टिक्युलरली अल्केन, अल्किन्स, अल्कायन्स मध्ये जर तुम्ही त्याच्या ज्या प्रिपरेशन्स मेथड आहेत किंवा केमिकल रिॲक्शन्स आहेत ते बघून ठेवा, कारण त्याचा उपयोग, त्याचा यूज पुढच्या वर्षी आपल्याला 12वीला हा करावा लागणार आहे हे लक्षात घ्या. जर ह्यामध्ये कुणाला काही अडचण असतील दोन्हीही बेसिक प्रिन्सिपल्समध्ये आणि हायड्रोकार्बन्समध्ये तुम्ही मला विचारू शकता हे लक्षात घ्या. ऍक्च्युली बघायला गेलं तर तुमच्या पुस्तकाच्या प्रमाणे जर बघायला गेलं तर ते 2च टॉपिक आहेत. कुठले तर बेसिक प्रिन्सिपल्स अँड पर्टिक्युलरली हायड्रोकार्बन्स. परंतु पूर्वीच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर आपण 4 टॉपिक इथं शिकलेलो आहोत. बेसिक प्रिन्सिपल्स, अल्केन, अल्किन्स, अल्कायन्स अँड अरोमॅटिक कंपाऊंड्स म्हणजेच 5 टॉपिक तुमचे ऍज इट इज झाल्यासारखे आहेत. परंतु ऍज पर युअर सिलेबस, ओके, तो हायड्रोकार्बन म्हणजेच अल्केन, अल्किन्स, अल्कायन्स अँड
ॲरोमॅटिक कंपाऊंड्स असतो, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो, हा सगळ्यात महत्त्वाचा कॅरेक्टर आहे. हे समजल्यावरती तुमच्या लक्षात येईल की एक्झॅक्टली कशा पद्धतीनं आपल्याला ओरिएंटेशन ठेवावं लागतं आणि हे ओरिएंटेशन महत्त्वाचं आहे, हे इम्पॉर्टंट फॅक्टर. तर इथं हा आपला चॅप्टर संपतोय. ओके, हे लक्षात ठेवा. आणि हा चॅप्टर संपल्यामुळं आपल्याला त्याचे पर्टिक्युलरली जे कॅरेक्टर्स आहेत ते बघून घ्या. मग त्याच्यावरून आपण पुढचं सीईटीचे एक्झाम्स, आता मी हायड्रोकार्बनवरती पुढचा पार्ट हा सीईटीच्या दृष्टिकोनातून आपण बघणार आहोत. म्हणजेच कसे प्रश्न विचारले जातात हे तुम्ही जर हायड्रोकार्बन्सच्या म्हणजे जे अल्केन, अल्किन्स, अल्कायन्स, आता आपलं बेन्झिन रिंग आत्ताच झालेलं आहे, तर बेन्झिन रिंगच्या दृष्टिकोनातून असं विचारलं जातं. बघा कसे प्रश्न विचारले जातात हे तुम्हाला थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. बघा, हा बेन्झिन रिंगचा पहिला प्रश्न विचारला जातो की असा प्रश्न म्हणजे तुम्हाला कसा अभ्यास करावा लागेल, तर हाऊ मेनी स्ट्रक्चरल आयसोमर आर पॉसिबल, हाऊ मेनी स्ट्रक्चरल आयसोमर्स आर पॉसिबल with a molecular formula C4H8, okay, which can undergo ozonolysis. C4H8. आता C4H8, okay, how many structural isomers, okay, हे लक्षात ठेवा. तर ह्यामध्ये स्ट्रक्चरल म्हणजेच चेन आयसोमर्स हे लक्षात ठेवायचं. तर चेन आयसोमर्स बघितलं, C4 म्हणजेच पर्टिक्युलरली C4H8 म्हणजेच ब्युटाईन कॅरेक्टर येतं, हे लक्षात ठेवा. मग हे जर ब्युटाईन कॅरेक्टर जर येत असेल तर ह्या ब्युटाईन कॅरेक्टर्स मध्ये हे लक्षात ठेवा, तर ह्या ब्युटाईन्स कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचा जो पार्ट येतो तो म्हणजेच आपल्याला जे स्ट्रक्चर्स येणार आहे ब्युटाईन्सच्या कॅरेक्टर्स मध्ये जे स्ट्रक्चर्स येणार आहेत तर ते 3 स्ट्रक्चर्स येतील, हे लक्षात ठेवा. तसंच बघा, इथिलीन रिॲक्शन विथ S2Cl2, इथिलीन रिॲक्ट्स विथ S2Cl2 असं तुम्हाला विचारतात. तर तो गॅस कुठला येतो? मस्टर्ड गॅस येतो, लेव्हिसाइट येतं, किंवा थायोपिन येतं, किंवा इथॅन थायोल येतं, असा तुम्हाला पार्ट विचारला जातो, हे लक्षात ठेवा. म्हणजेच तुम्हाला जर MCQ टाईप क्वेश्चन्स म्हणजेच नीट आणि जेईई ओरिएंटेशन हे कॅरेक्टर जर आपल्याला बघायचं झालं तर त्याच्याकरता रीडिंग हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मग आता मी तुम्हाला टास्क देणार आहे की बेसिक प्रिन्सिपल्स, IUPAC स्टेरिओ आयसोमेरिझम आणि हे तिन्ही पार्ट म्हणजे अल्केन, अल्किन्स, अल्कायन्स आणि ॲरोमॅटिक कंपाऊंड्स हे चांगल्यापैकी वाचा. म्हणजेच आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये ह्याच्यावरती MCQ टाईप क्वेश्चन्स हे चांगल्यापैकी घेता येतील. कारण का तुम्ही वाचल्याशिवाय आपल्याला ते पुढे जाता येणार नाही. तरी सुद्धा आपण कशा पद्धतीनं जायचं ते आपण बघूया. ठीक आहे. आता बघा तुम्ही की एखादा प्रश्न असं विचारला, कार्बन कार्बन बॉन्ड लेंथ इन अ बेन्झिन रिंग, ही तुम्हाला माहिती असली पाहिजे. तर आपल्याला 1.39 आहे का 1.09 आहे का 1.54 आहे का 1.34 आहे, हे सगळं एमस्ट्रॉंग मध्ये दिलंय. खरं मी तुम्हाला देताना काय दिलं होतं? पिकोमीटर मध्ये दिलेलं आहे. 139 पिकोमीटर ही बेन्झिन मध्ये येते. 154 कार्बन सिंगल बॉन्ड कार्बनची नॉर्मल बॉन्ड लेंथ आहे आणि 154 आणि 134 पिकोमीटर हे कुणामध्ये येतं? तर कार्बन डबल बॉन्ड कार्बन मध्ये येतं. म्हणजे ह्याची बॉन्ड लेंथ 1.39 एमस्ट्रॉंग इक्वल टू 139 पिकोमीटर, 1.54 एमस्ट्रॉंग इक्वल टू पर्टिक्युलरली 154 पिकोमीटर, म्हणजे इंटू 100 केलं की तुम्हाला आपल्याला एमस्ट्रॉंगचं कन्व्हर्जन पिकोमीटर मध्ये आपल्याला बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला पर्टिक्युलरली ज्या वेळेला MCQ टाईप क्वेश्चन्स आपण बघतो त्यावेळेला थरो स्टडी हा इम्पॉर्टंट आहे, हे लक्षात घ्या. ओके. आणि मग त्या पद्धतीनं आपण थरो स्टडी करत असताना कशा पद्धतीनं जायचं ते आपण पुढचा पार्ट बघून घेऊया. हा ओके. तर तिथं आपला पहिला चॅप्टर संपलेला आहे, म्हणजे पहिला म्हणजे दुसरा चॅप्टर संपलेला आहे. तो पुढचा चॅप्टर आपण घेऊया. थँक्यू व्हेरी मच.